समाजाला आपण जर आपला एक परिवार मानला तर असे उपक्रम सहजतेने होतात। मी मागील 28 वर्षापासून सामाजिक आणि ग्रामीण क्षेत्रात पूर्णवेळ काम करणारा कार्यकर्ता आहे आणि या 28 वर्षात मी बघितलं की गाव स्तरावर ज्या समस्या आहेत त्या शासन व्यवस्थेमुळे अधिक आहे। म्हणून माझी एवढीच एक तळमळ आहे की ज्या समस्या आहे त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवणे आणि त्या संदर्भात मी एक तालुका सुराज्य व्यवस्था पुस्तक आणि एक प्रस्तावित संकल्पना केलेली आहे। ते जर संकल्पना राज्य सरकारने मान्य केली तर महाराष्ट्रामध्ये 28 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 40,000 गाव आहे। 6 ते 7 कोटी लोकसंख्या या ग्रामीण क्षेत्रात राहतात। त्या सगळ्यांच्या जीवनात भलं होईल, गावे सुजलाम सुफलाम होईल एवढी तळमळ घेऊन 70 जिल्ह्यातून 5,000 किलोमीटरची ही सायकल यात्रा करत आहे। बीड हा 6वा जिल्हा आहे। येथून लातूर जाणार, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा करून पुणे मध्ये आपल्या मुंबईमध्ये जाणार मंत्रालयात। तिथे मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून परत उर्वरित 13 जिल्हे त्यानंतर करणार आणि 15 ऑगस्टला ही यात्रा माझ्याच गावी समारोप होणार। हे होणार की सध्या जो काही निधी मिळत आहे गावासाठी त्यातला अर्ध्याधिक निधीचं बरचसं म्हणजे निधी पळवल्या जातो आणि त्याचा पूर्ण सदुपयोग होत नाही आणि निधी मिळवण्यासाठी जे सरपंचाला पायपीट करावं लागते ती सुद्धा खूप हे आहे। जर सत्ताधारी पक्षाची ग्रामपंचायत असेल तर निधी मिळतो आणि विरोधक असेल तर ती सुद्धा निधी मिळण्यासाठी सरपंचाला अधिक हे होते। म्हणून याच्यातनी जे केंद्रीकरण झालेलं आहे सत्तेमध्ये आणि आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो पण ती राज्य सरकारची एक एजन्सीच बनलेली आहे की राज्य सरकार म्हणेल त्यानुसारच सर्व निधी गावाला मिळतो। वित्त आयोगाचा निधी मिळणारा जो असतो तो खूप कमी आहे। अगदी गावाला सगळ्यात जास्तीत जास्त तुम्हाला निधी खेचून आणावा लागतो आणि जो सरपंच निधी खेचून आणतो तर स्वाभाविकच त्याच्या तेवढी मग हिस्सेदारी पण वाढते। तर आमचं हे म्हणणं आहे की गाव जर एक अभिन्न अंग आहे, गावातले लोक सुद्धा टॅक्स देतात तर त्याला निधी सुद्धा तेवढ्या सहजतेने मिळावा आणि त्या निधीचा पूर्ण निधी सहजतेने मिळाला तरच त्याचा पूर्ण सदुपयोग होईल। प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तुम्ही नेमकं काय करता? हाँ, प्रत्येक जिल्ह्यातनी मी 2च वर्गाला याच्यामध्ये करतो की कारण की आपली जी पूर्ण पॉलिसी बनते, आपले जे ध्येय धोरण बनते ते मंत्रालयातून बनते, राज्य सरकार बनवते आणि राज्य सरकारची जी अंमलबजावणी करणाऱ्या संस्था 2च आहे। एक तर जिल्हा म्हणजे जिल्हाधिकारी पूर्ण जिल्ह्यासाठी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी सीईओ। म्हणून मी प्रत्येक जिल्ह्यातनी जाऊन सीईओ आणि जिल्हाधिकारी यांना भेटतो आणि तेथील जे स्थानिक आमदार आणि खासदार आहे त्यांना भेटतो। त्याच्याशिवाय तिथले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे फक्त 3च वर्गांना कव्हर करताय, सीईओ, कलेक्टर, आमदार, खासदार आणि सामाजिक कार्यकर्ते। सायकलवरची संकल्पना अशी आहे की हे अगदी पर्यावरण पूरक असं साधन आहे आणि सहजतेने आपण एका दिवशी 80 ते 90 किलोमीटर सहजतेने गाठू शकतो। पैदल म्हणजे हा खूपच स्लोली मार्ग आहे आणि वाहन वगैरे त्या दृष्टीने आपण सगळ्यांना भेटू शकत नाही। सायकल मध्ये आपण अंतरही गाठू शकतो, आपल्या श्रमाची म्हणजे श्रमही लागते आणि गती पण वाढते। म्हणून हा मध्यम मार्ग मला सायकल वाटते आणि ही माझी 3री सायकल यात्रा आहे। आजपर्यंत मी इतर आश्रम मध्ये असताना सायकल यात्रा केली, माझी जिल्ह्याची सायकल यात्रा केली आणि महाराष्ट्राची ही पहिली सायकल यात्रा।